सावकाश. माझं चुकलंच, मला कळतच नाही. पण हे सगळं आज हे काम व्हायला हवं होतं म्हणे. होईल होईल. माझ्या चुकीमुळे हे सगळं होईल. झालंय. शांत व्हा आधी. बस. तुला आता बरं वाटतंय? हो, पण मला माफ कर. चूक माझी आहे. मला कळतच नाहीये की मला का अचानक माझे हात थरथरायला लागले, का मला चक्कर आल्यासारखं होत होतं. माझ्यामुळे आज सही करायची राहून गेली ना. म्हणजे या दिवसाची पण वाट बघत होतो म्हणे. तुला तुझा हक्क द्यायचा होता. ठीक आहे, पाणी पी. पाणी पी आणि शांत हो. सावकाश. मॅडम, कशाला इतकं टेन्शन घेताय? सगळं व्यवस्थित होत आहे ना आता? आणि साहजिक आहे, आता इतक्या मोठ्या अपघातातून बाहेर आली आहेस, त्यामुळे बॉडी हील व्हायला, बॉडी रिॲक्ट व्हायला जरा वेळ लागेल. आणि सयांचं काय, आता डॉक्युमेंट्स रेडी आहेत ना. आता नाही करता आलं, नंतर करूयात, उद्या करू, परवा करू. आपल्यापेक्षा जास्त साहेब आहेत उत्सुक आपल्याला हक्क देण्यासाठी, हो की नाही? तर रिलॅक्स राहा. फक्त मलाही प्रश्न हाच पडलाय की जाईपर्यंत आई एकदम तू व्यवस्थित होतीस ना ग? म्हणजे तू लिहूही शकत होतीस, म्हणजे खाली जाईपर्यंत तू अगदी व्यवस्थित होतीस. मग खाली गेल्यानंतर हात थरथरायला लागला, चक्कर आली, काय झालं होतं? किंवा आपण एकदा डॉक्टरांकडे जाऊन येऊयात का? नाही, नको. म्हणे मलाही तेच कळत नाही की मला अचानक चक्कर कशी आली, माझा हात कसा थरथरायला लागला, मला घाम फुटत होता म्हणे मला. पण आता लगेच नको डॉक्टरांकडे जाऊया. बघू, जर का मला आणखीन अस्वस्थ वाटलं ना तर मग मी स्वतः सांगेन तुला आपण डॉक्टरकडे जाऊया. मी थोडा वेळ आराम कर. हो हो हो, पडतो. का सतत फोन करतायत? मी आलोच. डॅड, हे सगळं काय आहे? काय? हेच डॅड, तुम्ही खाली सगळ्यांसमोर पेपर्स फाडून टाकणं, त्यावेळेला तुमच्या चेहऱ्यावर असणारी ती स्माईल, त्या मणीला, वॉर्डनला तुम्हाला खरंच हक्क द्यायचा आहे की तुमच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू आहे डॅड? सुजितराव, आत्ता कुठे तुम्ही तुमच्या वडिलांचं मन ओळखायला लागलेले आहात असं म्हणायला हरकत नाहीये. डॅड, यू आर जीनियस. आय लव्ह यू डॅड. मी तुमचा फोन सतत कट करतोय म्हणजे मी काहीतरी कामात असेल, इतकी बेसिक गोष्ट लक्षात येत नाही का तुमच्या? पत्रकार आहात ना तुम्ही, कळायला हवं तुम्हाला हे सगळं. हो मणी सर, पण मग बराच वेळ झाला मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला एक महत्वाची बातमी हवी होती. काय माहिती हवी तुम्हाला? आमच्या सोर्सेस कडून आम्हाला हे कळलंय की दुष्यंत खोटा बोलत होता. त्याचा आणि स्वानंदीचा काही संबंध नव्हता, बरोबर ना? हो बरोबर. पुढे? पण मग स्वानंदीच्या बाळाचा बाप कोण आहे? तिचा गुन्हेगार कोण आहे? पोलीस त्याचा शोध घेत आहेत, तो पकडला जाईल लवकर. पण मग स्वानंदी तर त्याच्याशी लग्न करणार होती, तुम्हाला सोडणार होती, बरोबर ना? अहो पण तसं काही झालेलं नाही, त्यामुळे या प्रश्नाला काही अर्थ नाहीये. आहे ना मणी सर, अर्थ आहे. स्वानंदीनी जर मनानेच दुष्यंतला तिचा नवरा म्हणून आणि तिच्या बाळाचा बाप म्हणून स्वीकार केला होता, तर मग आता तो नसताना ती कुठे राहील? म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? म्हणजे स्वानंदी आता तुमची बायको म्हणून तुमच्याबरोबर राहू शकेल का? आणि का राहील? तुमच्या लग्नाचं स्टेटस काय असेल? तो आमचा प्रश्न आहे, आम्ही आमचं बघू काय करायचं ते. आणि तुम्हाला ही महत्वाची माहिती हवी होती. फोन ठेवा.
Useless. हॅलो मणी सर. कसं आहे ना सुजितराव, मुलं कशीही वागली, त्यांचं आपल्या आई वडिलांवर प्रेम नसलं, जरी मतभेद असले तरी सुद्धा आई वडिलांचं आपल्या मुलावर प्रेम असतं. भले त्यांनी मुलाचे कान उपटले तरी सुद्धा एक बाप आपल्या मुलावर कधी अन्याय होऊ देत नाही. ह्या आधी तुम्ही माझ्याशी कितीही चुकीचं वागला असलात तरी सुद्धा माझं तुमच्यावर आणि माझ्या कुटुंबावर प्रेम आहे. मग मी कसं काय तुमच्या तोंडचा घास नीलम आणि मणीला देऊ? तसं करून माझ्या पॉलिटिकल करिअरवर परिणाम नाही का होणार? नाही बघ, आज मी जे काही केलंय त्यासाठी माझे आभार मानू नकोस, तर तुझ्या बायकोचे मान. कारण ती समजा नसती ना तर ही ट्रिक अशक्य होती. ट्रिक? हो, संचिताने काय केलं? तिचा काय संबंध आहे सगळ्याशी? कारण तिनं कामच तसं केलेलं आहे. शिट, ही म्हातारी जागी आहे, उठून बसली. ह्या गोळ्या कशा ठेवू आता तिथे? ऐक 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 ऐक, काय झालं मॅडम? काही झालं नाहीये. मी जेवढं सांगते तेवढं करायचं. वॉर्डन मॅमच्या जिथे गोळ्या असतात ना तिथे या गोळ्या ठेवायच्या. नको मॅडम, मी पकडलो तर माझी नोकरी जाईल. तुला काय वाटतंय, माझं ऐकलं नाहीस तर तुझी नोकरी राहील? तुझ्यावर चोरीचा आळ टाकेन मी. डॅडना सांगेन की तू माझे इयरिंग चोरलेस म्हणून. मग तुझी नोकरी सोड, जेलमध्ये जाशील. जेल नको मॅडम, मी गोळ्या बदलतो. व्हेरी गुड. मॅम, हे गरम पाणी आणि हे तुमचे औषध. थँक्यू. वाव, नाही बरोबर आहे डॅड. खरं तर आपण तिचेच आभार मानायला हवेत, कारण इतकं क्रिकेट वर्क तीच करू शकते. शाब्बास संचिता, माझ्याकडनं लवकर शिकलीस सगळं. सुजितराव, संचिता, ह्यातनं तुमच्या काय लक्षात आलं? तर आपण चौघं समजा एकत्र असलो ना तर आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. आपण चौघांनी मिळून ह्या पुढे आता विचार करायला हवाय. तुम्ही दोघं आम्हाला कुठलीही गोष्ट न सांगता न विचारता निर्णय घेऊन घोळ घालू नका. आणि सुजितराव, विशेषतः तुम्ही. सॉरी डॅड, आजपर्यंत जे काही गोळ घातले त्यासाठी खरंच सॉरी. इट्स ओके. बरं, एक गोष्ट लक्षात घ्या, आता मी आज रात्री दिल्लीला चाललोय. तिथे महत्वाच्या काही मीटिंग्स आहेत, सेशन्स आहे. हे मणीला आणि नीलमला त्यांचा हक्क देणं, माझं नाव देणं, हे सगळं प्रकरण निदान एका आठवडा तरी आता पुढे जाईल. बाकी हक्क मागण्यावर कायमचा इलाज काय करायचा हे मी आल्यानंतर आपण ठरवूया. तोपर्यंत तुम्ही नॉर्मल वागा. काय? येस डॅड, डोंट वरी. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेईन. डॅड, मणी सर,
मणीसराव चिडू नका, शांत राहा. कसं चिडू नको स्वानंदी? या पत्रकारांना काहीच कदर नसते समोरच्याच्या भावनाची किंवा समोरचा व्यक्ती कुठल्या प्रसंगातून जातोय, काही नाही, काही देणं घेणं नसतं यांना. जेव्हापासून कळलं यांना दुष्यंत फ्रॉड आहे तेव्हापासून सतत फोन करताय. काहींना तुमचा इंटरव्ह्यू सुद्धा घ्यायचा आहे. आता तुमच्यावर असा प्रसंग ओढवलाय, तुमची मनस्थिती काय असेल याच्याशी देणं घेणं नाही यांना. मणी सर, अहो त्यांचे प्रश्न जरी बोचरे असले तरी चुकीचे नाही आहेत ना. आणि आपण किती दिवस असं पळ काढणार आहोत? हा, तुम्ही बरोबर बोलताय स्वानंदी. कळतंय मला. म्हणजे आपण त्रासापासून दूर पळालो तर त्रास आपला पाठलाग करणं काय सोडत नाही. पण स्वानंदी, काल दुष्यंत आला, उद्या अजून दुसरा कोणीतरी येईल, तो या बाळावर क्लेम करेल. असं होऊन कसं चालणार आहे? आपल्याला तुमचा खरा गुन्हेगार शोधावाच लागणार आहे, त्याला एक्सपोज करावंच लागणार आहे आपल्याला. बरोबर बोलताय मणी सर तुम्ही, पण कसं? ऍक्च्युली स्वानंदी, मी तुमचा गुन्हेगार शोधण्याचा एकदा प्रयत्न केला होता, पण मला त्यात यश मिळालं नाही. पण आता नाही. मी पुन्हा एकदा त्याचा पाठलाग करणार, सगळं शोधून काढणार आणि तुमचा गुन्हेगार शोधणारच. मणी सर, तुम्ही प्रयत्न करत होतात. हा, तुम्हाला बोललो ना, पण मला यश नाही मिळालं. त्यात काहीतरी सॉलिड पुरावा मिळायला हवा. मणी सर, मला पुरावा मिळणारच होता, इथेच आपल्या घरात. आपल्या घरात? स्वानंदी, काय बोलताय तुम्ही? हो, म्हणजे स्वानंदी, तुम्हाला आठवतंय आपल्या घरी गोंधळाचा कार्यक्रम होता. तेव्हा एक माणूस मला सारखा फोन करत होता. हा, तो माणूस पुरावे द्यायला आपल्या घरी आला होता. मग दिलेत त्याने पुरावे? नाही ना मणी सर. स्वानिधी मॅडम, मॅडम इकडे या, इकडे हा. स्वानंदी, म्हणजे त्याची माझी भेटच नाही झाली. स्वानंदी, तुम्ही मला सांगितलं का नाही हे सगळं? सॉरी मणी सर, म्हणजे पुरावे मिळाल्यानंतर मी तुम्हाला सांगणारच होते, पण तो इथे घरी पुरावे द्यायला आला होता. तो मला सारखा फोन करत होता, पण मी जेव्हा त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला त्याची माझी भेटच झाली नाही. आणि त्याने ज्या नंबरवरनं फोन केला होता त्या नंबरवर फोनही लागत नव्हता, सारखा स्विच ऑफ येत होता. म्हणून नाही सांगितलं. म्हणजे हा व्यक्ती नक्की हवालदार शिंदे असावा, जो अंबिका मॅडम सोबत तुमच्या केसवर काम करत होता, जो अचानक गायब झाला. त्याने याच घरात पुरावे ठेवले होते. मी शोधले पण मला सापडले नाहीत. मणी सर, काय बोलताय तुम्ही? आणि कशावरनं? स्वानंदी, ऍक्च्युली हवालदार शिंदे सोबत जो सहकारी होता त्यानेच आम्हाला सांगितलं. आम्हाला म्हणजे मला आणि आईला. आम्ही या घरात खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण नाही काही सापडलं. मणी सर, पण तुम्ही मला सांगितलं का नाही? स्वानंदी, तुम्ही प्रेग्नंट आहात, त्यात तो दुष्यंत आलेला होता. आणि त्या सगळ्या सिनारिओ मध्ये तुम्हाला जर हेही सांगितलं असतं तर तुम्हाला अजून टेन्शन आलं असतं. ठीक आहे, पण मणी सर, इथून पुढे आपण जे काय करू ते एकत्र मिळून करूयात. माझ्या गुन्हेगाराला आपण एकत्र मिळून शोधूयात. हो, पण तुम्ही या अवस्थेत आराम करायचा आहे. जे काय शोधायचंय ते मी, आई, आम्ही शोधू. नाही मणी सर, मला जमेल तितकं शक्य पद्धतीने मी त्याला शोधायचा प्रयत्न करेन. आणि त्याला शोधून मला त्रास नाही तर समाधानच मिळेल. आपण मिळून शोधूयात.
आत्तापासून शोधायला सुरुवात करू. तो पाताळात जरी लपून बसला असला तरी त्याला शोधू. मी आहे तुमच्या सोबत. तू का आलीस इथे? मी दुष्यंतनं जे काम केलंय त्याचे पैसे घ्यायला आले. बाई हळू बोला दी. कसले पैसे? हा, पैसे केलेल्या कामाचे मिळतात. तुझ्या दुष्यंतने काम पूर्ण केलं आम्ही सांगितलेलं. काय काम सांगितलेलं त्याला? की त्याने स्वानंदी सोबत लग्न करून तिला घेऊन लांब कुठेतरी निघून जायचं, हो ना? केलं का ग त्याने काम ते पूर्ण? लग्नात पळून गेला तुझा दुष्यंत, कळलं ना? मग जे काम त्याने केलंच नाही त्याचे पैसे मागायला तू आलीस, अक्कल आहे का? याचा अर्थ दुष्यंतला संचिता मॅडम आणि सुजित सरांनी आणला होता मला आयुष्यातून उठवायला आणि मणी सरांपासून कायमचं लांब करायला. या दोघांनी दुष्यंतला खोटं बोलायला लावून, माझ्या बाळाचा बाप असल्याचं सांगायला लावून माझ्याशी त्याचं लग्न लावायचा प्लॅन केला होता. मला हे सगळं मणी सरांना सांगायला हवं, आत्ताच्या आत्ता सांगायला हवं. काम पूर्ण झालं नसेल, तू हळू बोला दी. काम पूर्ण झालं नसेल तरी काम केलंय ना त्याने तुमच्यासाठी. दुष्यंत लपून बसलाय, तो अंडरग्राऊंड आहे आणि त्याला पैशाची गरज आहे. प्लीज तुम्ही आमचे पैसे परत द्या. नाही दिले तर काय करणार? तुम्ही पैसे नाही दिले तर मी काय पोलिसात जाशील, आमची कंप्लेंट करशील. ठीक आहे, जा. जाऊन सांगणार काय पोलिसांना तू? तो बॉयफ्रेंड खोटं बोलून खासदारांच्या घरात शिरला होता ते? का त्याने स्वानंदीला खोटे रिपोर्ट दाखवले ते? सांगणार काय? पोलीस तुला जात टाकतील, कळतंय का? स्वानंदी पुरावा शोधायला गेल्यात खऱ्या, पण त्यांच्यावर संशय नको घ्यायला कोणी. त्यांना पुरावा सापडेल ना की मीच. स्वानंदी, हो काय झालं? पुरावा सापडला? स्वानंदी, स्वानंदी काय झालंय? स्वानंदी शांत व्हा, तुम्ही बसा इथे. काय काय झालं? म्हणे सर, मी पुरावे शोधायला खाली गेले होते तेव्हा मी सारिकाला पाहिलं, सुजित सर आणि संचिता मॅडमशी बोलताना. सारिका सुजित आणि संचिताला भेटायला आली होती. सुजित सरांनी स्वतः सांगितलं की दुष्यंतला त्यांनी या घरामध्ये प्लांट केलं होतं. दुष्यंतचं लग्न माझ्याशी लावून ते मला कुठेतरी घेऊन जाणार होते आणि त्याने हे काम केलं नाही म्हणून त्यांनी दुष्यंतला पैसे दिले नाही, म्हणून सारिका पैसे मागायला आली होती. म्हणे सर, म्हणजे ह्या सगळ्या मागे संचिता आणि सुजित सर आहेत. आपल्यात फूट पाडण्यासाठी सुजित संचिता या थराला जातील असं वाटलं नव्हतं मला. म्हणे सर, आपण आत्ताच्या आत्ता जाऊयात आणि त्यांना जाब विचारूयात. नाही स्वानंदी, आधी साहेब घरी नाहीयेत आणि तुम्ही बघितलंय, तुम्ही ऐकलंय, हा पुरावा ते ग्राह्य धरणार नाही. आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की ते सगळ्यांसमोर एक्सपोज होतील. मग काय करायचं आपण? हॅलो साहेब. अय्या, काय झालं? घाबरलीस? अगं, आत्ता धमकी देत होतीस ना मला, बोल ना. बेबी, बघतोयस ना? हो ग संचिता, मगाशी येताना वाघीण बनून आली होती, आता बिचारी गरीब बकरी झाली. आता मी काय सांगते ते नीट ऐक. आत्ता इथे आलीस तू, यापुढे या घराच्या आवारात सोड. मुंबईत जरी दिसलीस ना तरी तुझा दुष्यंत जिथे कुठे तिथून शोधून काढेन त्याला, पोलिसांच्या ताब्यात देईन. तुम्ही दोघांनी मिळून फ्रॉड केलाय असं सांगेन.
आणि त्यानंतर काय होईल याचा विचार कर. पोलीस, डॅडचे कार्यकर्ते, मीडिया, तुमचं जगणं मुश्किल करतील. ठीक आहे, मी जाते आता. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही खूप वाईट लोक आहात आणि ह्या पापाची शिक्षा तुम्हाला ह्या जन्मातच मिळेल. हा, मिळेल. आम्हाला शिक्षा मिळेल आणि आम्हाला शिक्षा मिळाली ना की तुला फोन करून सांगेन ना मी. तुझा फोन नाही लागला ना, मेसेज करून सांगेन. पण सांगणार तुला नक्की मी. झालं, निघ आता. ए जाग जा, चल. दुष्यंत यार, फोन उचल, मोठा प्रॉब्लेम झाला इथे. हा दुष्यंत फोन का नाही उचलत आहे? सारिका, मला ओळखलंस? मी स्वानंदी. इतक्या रात्री कुठे निघाली होतीस? काय झालं? तू इतकी टेन्शन मध्ये काय आहेस? बंगल्यावर भेटायला आली होतीस का कोणाला? नाही, मी तुमच्या बंगल्याकडे नाही, पुढे 27 नंबर बंगला आहे ना, तिथे एका कामासाठी आले होते. अगं पण तुला तर आता आम्ही बंगल्यातून बाहेर पडताना बघितलं. शिवाय तू संचिता सोबत सुद्धा बोलत होतीस. काय झालं? संचिता काय बोलली का तुला? काही प्रॉब्लेम झालाय? नाही, संचिता काय नाही बोलली, काही प्रॉब्लेम नाही झाला. म्हणजे तू खोटं बोलत होतीस? खोटं? अगं आत्ताच तू मला म्हणालीस ना की तुझं 27 नंबर बंगल्यावरती काम होतं आणि मणी सरांना तू म्हणालीस की संचिता काही बोलली नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तू खोटं बोलतीयस. संचिताला तू आधीपासून ओळखतेस. तुम्ही आधीपासून मैत्रिणी आहात आणि आता दुष्यंत कुठे आहे हे सुद्धा तुला माहिती आहे, बरोबर? नाही, मला नाही माहित. इनफॅक्ट तेच विचारायला मी इथे आले होते. दुष्यंतमुळे तुम्हा दोघांना जे काही भोगावं लागलं त्याच्यासाठी मी माफी मागते. सॉरी, बाय. नाही, एक मिनिट. माफी मागायची काही गरज नाही. दुष्यंतने जे केलं त्याचं जर तुला खरंच वाईट वाटत असेल तर आमच्यासाठी एक गोष्ट कर. आतमध्ये घरात सगळ्यांसमोर कबूल कर की दुष्यंत इथे का आला होता, कशासाठी आला होता, त्याचा हेतू काय होता. पण सारिका, तुझं, सुजितचं, संचिताचं बोलणं स्वानंदीने पूर्ण ऐकलंय. तू पैसे मागायला आली तीच इथे. पैशांची गरज आहे ना तुला? हे बघ, खरं बोल. खरं बोलण्याचे पैसे आम्ही तुला देऊ. हे बघ, तू जर खरं बोलणार नसेल तर आम्हाला नाईलाजाने पोलिसांकडे जावं लागेल. हे बघ, दुष्यंत तर गेलाय पळून आणि याचे खरे सूत्रधार सुजित, संचिता, त्यांना तर अटक होईलच, त्यांना शिक्षा होईलच, पण त्यांच्यासोबत तुलाही होईल. बघ, तू ठरव आता काय करायचं तुला.